नमस्ते मित्रांनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण ज्वारी आणि बाजरीच्या पिठाची उकडपेंडी कशी बनवायची ते बघणार आहोत। मी 1 वाटी इथे हे पीठ घेतलेलं आहे, अर्धा चम्मच तिखट घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, 2 चम्मच दही घेतलेला आहे, अर्धा चम्मच साखर घेतलेली आहे, कोथिंबीर, कढीपत्ता, अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे, 1 चम्मच जिरे घेतलेले आहे, अर्धा चम्मच हे जिरे पूड घेतलेले आहे आणि धने पावडर, आणि 1 टमाटर चिरून घेतलेला आहे, 1 कांदा चिरून घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या। चला तर मग उकडपेंडी बनवण्याच्या प्रोसेसकडे वळूया। कढईत मी थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे। आता हे पीठ घालायचं आहे आणि हे आता आपल्याला परतून घ्यायचं आहे। छान खरपूस लालसर कलर येईपर्यंत परतावायचा आहे। ही उकडपेंडी खूप छान बनते, एकदम टेस्टी। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद। आता मी हे 5-10 मिनटं लागू शकतात भाजून घेते। माझी कढई जाड आहे त्यामुळे जास्त वेळ लागेल आणि मंद हीटवरच भाजायचं आहे। बघा, पीठ भाजून झालेलं आहे, अशा प्रकारे भाजायचं आहे। हे कसं समजायचं तर याचा कणकीचा वास येतो छान भाजून झाली की, आणि कलर चेंज होतो आणि रवाळपणा येतो, अशी मोकळी होते, तेव्हा समजायचं की हे पीठ आपलं भाजून झालेलं आहे। याच प्रकारे भाजायचं म्हणजे उकडपेंडी खूपच छान बनते आणि भन्नाट टेस्ट लागते याची, खूपच सुरेख। बघा, या प्रकारे रव्यासारखी ही मोकळं पीठ याचं पडतं, अशा प्रकारे। आता मी हे काढून घेते। 10 मिनटं लागलेले आहे मला। हे मंद हीटवर थोडा वेळ लागतो, परंतु भाजण्याची प्रोसेस ही व्यवस्थित झाली पाहिजे, तेव्हाच उकडपेंडी व्यवस्थित बनते। कढई गरम झालेली आहे। मी 2 चम्मच तेल घालून घेतलेलं आहे। तेल थोडं जास्तच घालायचं। तेल गरम झालेलं आहे। आता 1 चम्मच मी हे जिरे घालते। जिरे तडतडल्यानंतर कांदा टाकायचा आणि ह्या 2-3 मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहे। आणि आता हे छान लालसर येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे कांदा आपल्याला। कांदा बघा छान शिजलेला आहे। आता मी हळद घालते आणि तिखट तुम्ही आपल्या अंदाजाने घालायचं, कारण की अगोदर आपण मिरच्या घातलेल्या होत्या। आणि जिरे पावडर आणि धने पावडर आणि हे चवीपुरतं मीठ। आता हे आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि या वेळेला आता मी कढीपत्ता घालते। तुम्ही सुरुवातीला घालू शकता, कारण की हे आमच्या कॅमेऱ्यावर उडतं, त्यामुळे मी आता घालत आहे मिश्रणात। आता हे ढवळून घ्यायचं आहे। आता टमाटर घालते, 1 टमाटर। हे मिश्रण थोडं शिजल्यानंतरच टमाटर टाकायचा। या प्रोसेसने उकडपेंडी बनवाल ना खूप सुरेख बनते। आता टमाटर छान मऊ येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। मी ज्वारी आणि बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, मिक्स आहे ते, तुम्ही नुसतं ज्वारीचंही घेऊ शकता। आता मी हे शिजवून घेते। बघा, टमाटर छान मऊ आलेलं आहे। आता या स्टेजलाच आपल्याला हे भाजलेलं पीठ घालायचं आहे आणि याला छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। आता या मिश्रणात याला परतून घ्यायचं छान। हे भाजलं जातं अजून, खूपच सुरेख उकडपेंडी बनते ही।
बघा या प्रकारे मिक्स झालं की यामध्ये आता दही घालायचं आणि पुन्हा याला छान परतवून घ्यायचं। बघा छान रवाळपणा येतो, रव्यासारखी होते ही। बघा छान मिक्स झालेला आहे। आता या वेळेला आपल्याला ही साखर घालायची आहे। तुम्हाला गोड नसेल आवडत तर नका घालाल, परंतु गोड आंबट चवी खूपच सुरेख लागते ही उकडपेंडी। आता मी 2 वाट्या पाणी गरम करून घेतलेलं आहे। तुम्हाला मोकळी हवी असेल तर तुम्ही 1.5 वाट्याच पाणी घालायचं, परंतु मला मऊसूद आवडते त्यामुळे मी 2 वाट्या पाणी घालत आहे। आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। बघा बघा किती सुरेख अशी तयार होते। आणि अजून हिला 2-3 मिनिटं मी झाकून शिजवते। चला तर बघूया। बघा किती सुरेख अशी तयार झालेली आहे उकडपेंडी। आता यात मी चिरलेली कोथिंबीर घालते आणि सर्व करण्याच्या प्रोसेसकडे वळूया। बघा गरमागरम उकडपेंडी तयार झालेली आहे। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा मला। माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राशी शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, खात राहा। धन्यवाद।